नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. MH 2025 पेपर 2 मराठी यामध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लाईव्ह लेक्चर्स देणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित रेकॉर्ड लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरील आधारित PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. सरावासाठी प्रश्नपत्रिका सुद्धा देण्यात येणार आहे. तसेच वस्तुनिष्ठ प्रश्नांचं विश्लेषणासहित निराकरण करण्यात येणार आहे. काही वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा आम्ही करत असतो आणि पेपर मध्ये येणाऱ्या बऱ्याच प्रश्नांचं विश्लेषण निराकरण आम्ही करत असतो. आणि लवकरच 4 मेला सेट परीक्षा होणार आहे आणि त्याकरता आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर आमचा क्लास जॉईन करा. आणि नवीनच बॅच आमची 10 जानेवारीपासून सुरू होते, तर लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आणि जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर 9860464665 किंवा 9760668558 या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ॲप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. तर लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आता आपण एक नेट 2023ला जी पेपर झालेले होते त्यात काही प्रश्न आलेत, त्यातलं काही निवडक प्रश्नांचं आपण विश्लेषणासहित निराकरण करून घेऊया. त्यातला 51 नंबरचा प्रश्न आहे. गिधाडे या नाटकाच्या संदर्भातील खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. नीतिमूल्यांची घसरण दर्शवणारे नाटक. लेखक विवा शिरवाडकर. सखाराम अर्थात काका हे या नाटकातील मुख्य पात्र आहे. हे नाटक भोगवादी प्रवृत्तीचे दर्शन घडवते. नाटकाचा पहिला प्रयोग थिएटर युनिट या संस्थेने सादर केला. यामध्ये आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. मग आता हा गिधाडे, आता गिधाडे या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर पहिले आपल्याला बघावं लागेल की गिधाडे हे नाटक नेमकं कोणाचं आहे. तर हे गिधाडे हे नाटक विजय तेंडुलकर यांचं आहे आणि 1971 मध्ये ते प्रकाशित झालेले आहे. मग या गिधाडे या नाटकामध्ये भोगवादी प्रवृत्तीचं हे नाटक आहे आणि नाता आणि नैतिकतेवर जहाल प्रतिक्रिया या नाटकावर दिलेली आहे. मग यामध्ये कुठल्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तर नीतिमूल्यांची घसरण दर्शवणारं हे नाटक आहे. लेखक विवा शिरवाडकर हे नाहीच आहे, कारण की गिधाडे या नाटकाचं लेखक आपले विजय तेंडुलकर हे आहेत. त्यानंतर नाटक हे भोगवादी प्रवृत्तीचे दर्शन घडवते आणि नाटकाचा पहिला प्रयोग हा थिएटर युनिट या संस्थेने सादर केलेला आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आता आपल्याला याचं उत्तर निवडायचं आहे. ए, डी आणि ई, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 3. त्यानंतर समोरचा एक प्रश्न बघूया. व्यक्तिविश्वाचे दर्शन इतरांना घडवणे म्हणजे भाषेचा कलात्मक उपयोग करणे, ही कला म्हणजे साहित्य, असं मत कोणी मांडलेलं आहे. तर कृपा कुलकर्णी, नागो कालेलकर, गंगाधर काडगी, यदी फडके. तर हे मत नागो कालेलकर यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर इतिहास रस हा शब्द प्रयोग कोणत्या संदर्भात वापरला आहे. वाङ्मय इतिहासातील नवनिर्मिती, इतिहास लेखनातील पुनर्मांडणी, साहित्य इतिहासातील घटितांची तपासणी, साहित्याच्या इतिहासाची कालसापेक्षता. तर आपल्याला विचारलेलं आहे की इतिहास रस, इतिहास म्हणजे एक प्रकारची नवनिर्मिती, तर ती वाङ्मय इतिहासातील नवनिर्मिती या संदर्भात हा इतिहास रस शब्द वापरला गेलेला आहे. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पहिलं, वाङ्मय इतिहासातील नवनिर्मिती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकांच्या साहित्याला नव हे विशेषण प्राधान्याने लावले जात नाही. प्रश्न वाचायचा व्यवस्थित. यामध्ये नेमकं काय विचारलंय की कुठलं नव हे विशेषण प्राधान्याने लावले जात नाही. तर ते आहेत कुसुमाग्रज. विवा शिरवाडकर यांनाच आपण कुसुमाग्रज म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे. वाङ्मयीन अभिरुची या संकल्पनेसाठी सुधीर रसाळ कोणत्या शब्दावलीचा प्रयोग करतात. वाङ्मयीन समजूत, वाङ्मयीन समीक्षा व्यवहार, वाचकांच्या वाङ्मय निवडीची यंत्रणा, वाङ्मयाच्या स्वरूपासंबंधीच्या कल्पना, वाङ्मयीन मूल्यांकनाची पद्धत. वाङ्मयीन अभिरुची म्हणजेच वाचक आणि लेखक
यामध्ये जो संबंध असतो की लेखक हा वाचकांच्या अभिरुचीनुसार लिहत असतो. तर याच्यानुसारच आपल्याला हे आता उत्तर काढायचंय. वाचकाच्या वाङ्मय निर्मितीची यंत्रणा, वाङ्मयाच्या स्वरूपासंबंधीच्या कल्पना आणि वाङ्मयीन मूल्यांकनाची पद्धत. एकदा की वाङ्मयीन अभिरुची म्हणजे वाचक जेव्हा एखादा ग्रंथ, एखादं साहित्य जेव्हा वाचत असतो तेव्हा तो मूल्यांकन सुद्धा करत असतो. तर तो एखाद्याच्या अभिरुचीशी संबंधित असतो. म्हणजेच CDE, म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे CDE. पर्याय आहे चौथा. तमाशा या कला प्रकारात असणाऱ्या घटकांचा क्रम निश्चित करा. वग, गण, बतावणी, लावणी, गवळण. आता यामध्ये आपल्याला यांचा क्रम लावायचा आहे. क्रम लावायचा असेल तर पहिले होतं गण, त्यानंतर होते गवळण, त्यानंतर आहे लावणी, त्यानंतर बतावणी आणि नंतर होतं वग. या क्रमानुसार आपल्याला तमाशा या घटकांचा क्रम लावायचा आहे. ओके. त्यात आपल्याला पहिले बघायचं आहे गण म्हणजेच बी, त्यानंतर आहे दुसरं गवळण म्हणजे ई. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे लावणी, त्यानंतर चौथं आहे बतावणी आणि नंतर वग ए. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 3. BEDCA. म्हणजेच गण, गवळण, गवळण नंतर लावणी, लावणी नंतर बतावणी आणि शेवटी असतं वग. समोरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. मारिले मारिले दगा दिधला बेगी धावा, ही ओळ कोणत्या बखरीतील आहे? सभासदाची बखर, माहीमची बखर, पानिपतची बखर, भाऊसाहेबांची बखर. तर मारिले मारिले दिदला वेगी धावा सभासदांची बखर यामधलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 1. त्यानंतर आहे बनगरवाडी. बनगरवाडीत नव्याने रुजू झालेल्या मास्तर कोणत्या गावातून आलेल्या? तर बनगरवाडी ही कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांची आहे आणि यातनं आपल्याला विचारलेलं आहे की हा मास्तर कुठल्या गावातून आलेला आहे? सरतापवाडी, हैबतवाडी, नौबतवाडी, विभूतीवाडी. तर हा बनगरवाडी हा विभूतीवाडी या गावातून आलेला आहे. आणि यातल्या या मास्तरचं नाव विठ्ठल राजाराम सौंदीकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. मणिप्रवाळम या काव्यरचनेत स्थानिक भाषा आणि संस्कृत यांचे साहचर्य असते. या काव्यरचनेचे उदाहरण म्हणून मराठीतील कोणती कविता सांगता येते? आगगाडी आणि जमीन, जयस्तुते, ती गेली तेव्हा रिमझिम, आनंदी आनंदगडे. यातलं जयस्तुते ही मणिप्रवाळम या काव्यरचनेत स्थानिक भाषा आणि संस्कृत यांचे साहचर्य असते. पुढचा प्रश्न बघूया आपण. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील पूर्वीची फारसी नावे, शिवरायांची बदललेली त्यांची नावे यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. आता हा आपल्याला घटक 10 नामधला आज्ञापत्र जे आहेत त्यामधले हे प्रश्न आहेत. तर त्यामध्ये आपल्याला अभ्यास करताना शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातलं बघायचं आहे की मुजुमदार, सुरनीस, वाकनीस, सरनोबत. त्यालाच मंत्री, सेनापती, पंत सचिव, पंत अमात्य. आता आपल्याला यांच्या जोड्या लावायच्या. मुजुमदार म्हणजे काय? तर पंत सचिव रामचंद्र नीलकंठ हे अष्टप्रधानातले मंत्री सचिव होते. त्यानंतर आहे सुरनीस. सुरनीसला सॉरी पंत अमात्य सॉरी पंत अमात्य पंत अमात्य रामचंद्र नीलकंठ. त्यानंतर आहेत सुरनीस. सुरनीस आहे पंत सचिव. त्यानंतर आहे वाकनीस. वाकनीस याला मंत्री असं म्हटलं जातं. त्यानंतर सरनोबत. सरनोबत म्हणजे सेनापती. ते हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. त्यानंतर वाकनीस. वाकनीस हे दत्ताजी पंत त्रिंबक होते. तर या प्रकारे आपल्याला या जोड्या. त्यानंतर आपल्याला ह्या जोड्या बघायच्या की मुजुमदार. मुजुमदार पंत अमात्य. त्यानंतर आहे सुरनीस. सुरनीस आहे पंत सचिव. त्यानंतर आहे वाकनीस मंत्री आणि सरनोबत याला सेनापती म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय आहे 1. पुढचा प्रश्न बघूया. स्मृतिचित्र मधील खालील लेखांचा अनुक्रम
लावा. लक्ष्मीबाई टिळक यांचं हे आत्मचरित्र स्मृतिचित्र यांचं आपल्याला अ, त्यांच्या लेखांचा तो अनुक्रम लावायचा आहे. यामध्ये त्यांना पहिले तीव्र जाणीव, सासूरवास सॉरी सासूरवास, त्यानंतर तीव्र जाणीव, ओके, त्यानंतर डायरी, राहुरी आणि नंतर होतो आजारांचा त्रिकोण म्हणजेच दुसरा पर्याय. पुढीलपैकी कोणत्या लेखकाचे मराठी वाङ्मयाच्या इतिहासावर पुस्तक झालेले नाही? प्रश्न विचारलेले आहे की कुठल्या कोणत्या लेखकांचे मराठी वाङ्मयाच्या इतिहासावर पुस्तक प्रकाशित झालेले नाही. ते आहे स ग मालशे. स ग मालशे यांनी भाषा विज्ञान, आधुनिक भाषा विज्ञान असे पुस्तक प्रकाशित केलेले आहेत. त्यांचं मराठी साहित्यावर पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे, मध्ययुगीन कालखंडात मराठी भाषक समूहात कोणत्या दोन प्रकारच्या वाङ्मयाचे श्रवण केले जात होते? आधुनिक काव्य, संस्कृत महाकाव्य, लोकसाहित्य, कादंबरी वाङ्मय, आध्यात्मिक वाङ्मय. तर यामध्ये लोकसाहित्य आणि आध्यात्मिक वाङ्मय हे मध्ययुगीन कालखंडात या वाङ्मयांचे श्रवण केले जात होते. सी आणि ई. दळणासारखे किडे रगडते, रडती नरनारी, लेकराला माय विसरती, कसा ईश्वरी तारी. हा पोवाडा कोणी लिहिला? परशुराम, प्रभाकर, सगनभाऊ, अनंत फंदी. तर हा पोवाडा सगनभाऊ यांचा आहे. आता यानंतर आपल्याला मराठीतील रूपांतरित नाटके आणि त्यांचे लेखक यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. अंमलदार, बेईमान, श्रीमंत, चंद्रनभीचा ढळला. वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, पु ल देशपांडे. आता अंमलदार हे यांचं रूपांतरित नाटक याचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत पु ल देशपांडे. त्यानंतर बेईमान वसंत कानेटकर, त्यानंतर आहे श्रीमंत विजय तेंडुलकर आणि चंद्रनभीचा ढळला पुरुषोत्तम दारव्हेकर. ही रूपांतरित नाटके आणि त्यांचे लेखक यांच्या जोड्या. आता बघूया आपण पर्यायामध्ये. अंमलदार चौथं आहे, बेईमान त्यानंतर पहिलं, श्रीमंत विजय तेंडुलकर आणि त्यानंतर चंद्रनभीचा ढळला पुरुषोत्तम दारव्हेकर म्हणजेच पर्याय आहे तिसरा. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, भाषांतर प्रक्रियेचा सर्वसाधारण क्रम सांगा. भाषांतर ही प्रक्रिया गुंतागुंतीची असते, तर त्यामुळे तो प्रक्रिया कशा प्रकारे केल्या जातं? तर याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहे, कठीण शब्दाचे अर्थ शोधणे, परिच्छेदाचे भाषांतर, वाक्याचे भाषांतर, मूळ साहित्याचे वाचन आणि भाषांतरांचे पुनर्लेखन. मग आता जेव्हा आपल्याला भाषांतर करायचं आहे तर आपल्याला पहिले मूळ साहित्याचे वाचन करावं लागेल, त्यामधील कठीण शब्दांचा अर्थ शोधावा लागेल, ठीक आहे. त्यानंतर वाक्याचे भाषांतर करावं लागेल आणि नंतर परिच्छेद त्याचं भाषांतर करावं लागेल आणि त्यानंतर भाषांतर केल्यानंतर त्याचं आपल्याला पुनर्लेखन करावं लागेल. अशा प्रकारे भाषांतर प्रक्रियेचा क्रम आहे. आपल्याला आता मूळ साहित्याचे वाचन, त्यानंतर आहे कठीण शब्दांचे अर्थ शोधणे, त्यानंतर आपल्याला लावायचं आहे वाक्यांचे भाषांतर आणि नंतर आहे कठीण परिच्छेदांचे भाषांतर आणि नंतर आहे भाषांतरांचे मूळ लेखन म्हणजेच डी. त्यानंतर आहे कठीण शब्दांचे अर्थ शोधणे, त्यानंतर आहे वाक्यांचे भाषांतर आणि त्यानंतर ए. सॉरी, क्रम थोडासा हे झालेला याच्यामध्ये. मूळ साहित्याचे वाचन पहिलं आहे, त्यानंतर आपल्याला कठीण शब्दांचे अर्थ शोधणे, त्यानंतर वाक्यांचे भाषांतर सी, त्यानंतर आहे परिच्छेदांचे भाषांतर आणि नंतर आहे भाषांतराचे पुनर्लेखन तिसरा पर्याय. कथा बोलो हे मधुर सुधाधारा, होय शृंगारा करुण रसा धारा. या ओळी कोणाच्या आहेत? ते या ओळी रघुनाथ पंडित यांच्या आहेत.
वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद असतात? यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. विधानार्थी, इच्छार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी. विधानार्थी म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी विधान केलं जातं, तर त्या प्रकारचं आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो, की जसं बाबा पंढरपूरला गेले, तो रोज व्यायाम करीत नाही, या प्रकारे. त्यानंतर इच्छार्थी, कुठेतरी इच्छा व्यक्त केली जाते. त्यानंतर आहे आज्ञार्थी, कुठेतरी आपण आज्ञा करत असतो, म्हणजे ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, मागणी, विनंती केली जाते, उपदेश केला जातो, तेव्हा ते आज्ञार्थी होतं. त्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजे जिथे कर्तव्य, योग्यता, शक्यता यांचा बोध होतो, तेव्हा विद्यार्थी क्रियापद होत असतं. तेव्हा आपल्याला प्रश्न काय विचारलाय, की वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्याला कोणत्या प्रकारचे क्रियापद म्हणतात? तर त्याला विद्यार्थी क्रियापद म्हणतात. कारण की विद्यार्थीमध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता याचा बोध केला जातो. जसं तुमचा प्रवास शुभदायक हो, या प्रकारे. नंतर पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील नाटकामध्ये निवेदकाचे अथवा सूत्रधाराचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अस्तित्व आढळत नाही. तर यामधले नाटक आपल्याला दिले आहे महानिर्वाण, वाडा चिरेबंदी, लोककथा 78, अंधार यात्रा. तर यामध्ये वाडा चिरेबंदी महेश एलकुंचवार यांचं हे नाटक आहे. यामध्ये आपल्याला निवेदकाचे अथवा सूत्रधाराचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अस्तित्व आढळत नाही. 3 पिढ्यांचं कथानक या वाडा चिरेबंदीमध्ये आलेलं आहे. त्यानंतर कथा लेखिका आणि कथा यांच्या जोड्या आपल्याला जोडायच्या आहेत. कमल देसाई, प्रतिमा इंगोले, गौरी देशपांडे, उर्मिला सिसूर. कमल देसाई यांचं रंग ही कथा आहेत. प्रतिमा इंगोले, त्याच्यानंतर गौरी देशपांडे आहे, हे असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतिमा इंगोले हजारी पार आणि उर्मिला सिसूर कवडसा. कमल देसाई रंग. त्यानंतर आहे प्रतिमा इंगोले, त्यानंतर गौरी देशपांडे आणि उर्मिला सिसूर. पहिला पर्याय. आता विशेषणांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहे. नामसाधित विशेषणे, सार्वनामिक विशेषणे, धातुसाधित विशेषणे, अव्ययसाधित विशेषणे यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. असा मुलगा, कोल्हापुरी चप्पल, मागील परीक्षा, पेटता डोंगर. नामसाधित विशेषणे, कोल्हापुरी चप्पल. चप्पलला आपण विशेषण लावले, ती कुठली आहे? तर कोल्हापुरी चप्पल. सार्वनामिक विशेषणे, मुलगा, तो कसा मुलगा? असा मुलगा. धातुसाधित विशेषणे, पेटता डोंगर. आणि अव्ययसाधित मागील परीक्षा, पुढील परीक्षा, खालील परीक्षा, या प्रकारे खालील मागील अशासारखे आपण अव्यय लावत असतो. त्याच आपल्याला नामसाधित, त्यानंतर नामसाधित 2 पर्याय आहे. त्यानंतर सार्वनामिक 1, धातुसाधित आहे 4, आणि त्यानंतर आहे अव्ययसाधित विशेषण आहे 3. पर्याय आहे चौथं. आता यातलं आपल्याला बघायचं आहे लघुकथा, कथा, लघु कादंबरी, कादंबरी, पथनाट्य, हा क्रम आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आता कथा, कथा ही कुठली आहे? तलावातील चांदणे, म्हणजे दुसरं येणार. पथनाट्य आहे मुलगी झाली हो, तर हे शेवटचं येणार. 1, 2, 3, 4, 5 या प्रकारे आपण पहिले लावून घ्यायचंय. आनंद ओरी ही लघु कादंबरी आहे, ही तिसऱ्याच्या वरी. ठीक आहे. त्यानंतर लघुकथा आहे साक्षीदार, आणि त्याच्यानंतर आहे पानिपत. ही पानिपत आहे लघु कादंबरी, आणि ही आहे कादंबरी. चला, आता यातल्या आपल्याला जोड्या बघायचं आहे. पहिलं आहे साक्षीदार. ठीक आहे, ती आहे लघुकथा. त्यानंतर आहे तलावातील चांदणे, सी. त्यानंतर आहे लघु कादंबरी पानिपत, डी. त्यानंतर आनंद ओरी कादंबरी, आणि नंतर आहे
पथनाट्य. ठीक आहे, म्हणजे दुसरं पर्याय. रूपांतराचे उद्देश पुढील प्रमाणे कोणते असू शकतात? रंजनात्मक, शब्दशः प्रतिनिर्मिती, मूळ साहित्यकृतीतील वातावरणात बदल करून आपल्याला रुचेल असे सादर करणे, मुळातला विस्तार टाळून लक्ष्य भाषेत सुटसुटीत प्रतिनिर्मिती करणे आणि मूळ साहित्यकृतीतील वातावरण जसेच्या तसे सादर करणे. जेव्हा आपण एखादी कलाकृतीचं रूपांतर करत असतो तर त्यामध्ये आपण जसंच्या तसं घेत नाही, त्यामध्ये आपण बदल करत असतो. ओके, म्हणजेच शब्दशः प्रतिनिर्मिती आणि मूळ साहित्यकृती हे दोन्ही पर्याय असणार नाही. म्हणजेच आहे रंजनात्मक, मूळ साहित्यकृतीत वातावरण बदल करून आपल्या रुचील असे सादर करणे आणि मुळातला विस्तार टाळून लक्ष्य भाषेत सुटसुटीत प्रतिनिर्मिती करणे. म्हणजेच ACD दुसरा पर्याय बरोबर आहे. उलगुणांक या कविता संग्रहाच्या संदर्भात पुढील प्रमाणे कोणते पर्याय योग्य ठरतील? तर उलगुणांक हा भुजंग मेश्राम यांचा आहे कविता संग्रह. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये नेमकं काय दाखवलंय तर मुंडारी भाषेतील शब्द आलेले आहे. पहाडी पूल हे चुकीचं आहे. यामध्ये उठाव आलेला आहे. वारू सोनावणे हे कवी नाहीच आहे. ही भुजंग मेश्राम यांची ही कविता आहे आणि बिरसा मुंडा यांनी दिलेली ललकारी. ओके, म्हणजेच ACE पहिला पर्याय बरोबर असणार आहे. वारू सोनवणे यांचे एक गोधड आहे कविता संग्रह, त्याच्यामध्ये स्टेज ही कविता एकदा नेट एक्झामला आलेलं आहे त्यांचं. त्यानंतर दिलेल्या पर्यायातील कोणत्या चळवळींनी साहित्य संमेलने भरवलेले नाही? तर विद्यार्थी चळवळ, अनियतकालिक चळवळ, दलित चळवळ, कामगार चळवळ, भाषाशुद्धीची चळवळ. तर विद्यार्थी चळवळ आणि अनियतकालिकांची चळवळ यांचं साहित्य संमेलन भरलेलं नाही. A आणि B. अन्य भाषातून मराठीत भाषांतर करणारे भाषांतरकार म्हणून कोण कोण ओळखले जातात? रवींद्र गुर्जर, गोरख थोरात, उमा कुलकर्णी, रवींद्र देवधर, दीपू चित्रे. रवींद्र गुर्जर, उमा कुलकर्णी आणि दीपू चित्रे हे भाषांतरकार म्हणून ओळखले जात नाही. AC सॉरी रवींद्र देवधर. ACD. पुढचा प्रश्न बघूया. लोकसंस्कृतीचे उपासक आणि त्यांची गीते यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या. वासुदेव गोंधळी, पोतराज, जोगती जोगतीन. गोकुळी झाली आरोळी, गेले यदुनाथ, आलिया मरी आई तिचा कळेना अनुभव, यल्लूबाई ग माझी आई ग, गोविंदा रामा हो गोपाळा रामाजीची. वासुदेव म्हटलं हा ते याच कृष्णाचं हे असतं, तर ते गोविंदा रामा हो गोपाळा रामाजीची. त्यानंतर गोंधळी, गोकुळी झाली आरोळी, गेले ते यदुनाथ. त्यानंतर जोगतीन, जोगती आणि जोगती येलुग माझी आई, आणि पोतराज आहे आलिया मरी आई तिला कळेना अनुभव. आता आपल्याला जोड्या लावायचे आहे. वासुदेव आहे चौथा पर्याय, त्याच्यानंतर गोंधळी आहे पहिला पर्याय, त्यानंतर पोतराज आहे आलिया मरी आई, आणि जोगतीन आहे एलुग माझी आई, म्हणजेच चौथा पर्याय असणार आहे. गावदेवी, दररोज, नवरात्र, लक्ष्मीकांत, खरे खोटे या शब्दांचा आपल्याला क्रमानुसार समासांचा अचूक क्रम लावायचा आहे. आता याचा जेव्हा म्हटलं तर गावदेवी, गावाची देवी आपण असं त्याचा विग्रह करत असतो, म्हणजेच आहे D. इथे आपण लिहिणार D. आपल्याला सिक्वेन्स जर लावायचं असेल, क्रम लावायचा असेल तर याप्रमाणे. दररोज अव्ययीभाव येतं. त्यानंतर नवरात्र संख्यावाचक जे असेल त्याला द्विगु असं म्हणत असतो आपण, A. त्यानंतर लक्ष्मीकांत आणि खरे खोटे, तर खरे खोटे आहे द्वंद्व समास आणि लक्ष्मीकांत आहे बहुव्रीही. आता याप्रमाणे आपल्याला लावायचं आहे DEABC, म्हणजेच चौथा पर्याय. आता पुढचा प्रश्न बघूया की खालीलपैकी कोणती पात्रे गिधाडे नाटकातील आहे? गिधाडे आपण याच्या आधी पण तो प्रश्न बघितला. विजय तेंडुलकर
हे लेखक आहेत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पात्र कुठली आहे तर रजनीनाथ आणि रमाकांत हे दोन पात्र त्यामध्ये आलेली आहेत. रजनीनाथ आणि रमाकांत म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. मुख्यार्थाने कल्पना बरोबर समजली नाही तर तिथे योग्य आकलन होण्यासाठी प्रथम कोणत्या वृत्तीचे सहाय्य घेतले जाते तर ती आहे लक्षणा वृत्ती. याचं सहाय्य घेतलं जातं. पुढचा प्रश्न आहे कवी नागेश यांचे मूळ नाव काय तर यांचं मूळ नाव आहे नागभट्ट. ललित साहित्याची भाषा मानवी संज्ञापन व्यवहारातील कोणती मुख्य जबाबदारी सांभाळत असते तर ती आहे द्रव्य आणि माध्यम. म्हणजे कुठले ललित साहित्यामध्ये भाषा हा आपण एक वापरत असतो. भाषेच्या द्वारे ही आपण ललित साहित्य म्हणजे एकमेकांशी संप्रेषण साधत असतो. अशा प्रकारे काही निवडक प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. असेच निवडक प्रश्न आणखी आपण घेऊन येणार आहोत. आणि तुम्हाला आणखी पेपर करता मार्गदर्शन हवे असेल तर आमचा हा क्लास जॉईन करा आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषणासहित निराकरण येतील. तर हा क्लास जॉईन करा आणि ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता. धन्यवाद.